समजण्यासाठी सांगतो. आपण काय विचार करायचा, ही खुर्ची 6 वर्षापूर्वी आली, पण त्याच्या आधी 25 वर्ष मी त्याच खुर्चीवर बसलो. ही सिनियरिटी वगैरे काही नाही आहे. आपण स्वतःला सांगायचं, आपण कोणी निराळे नाही आहोत. छान सांगितलं दोघांनी, तिन्ही गोष्टी सांगितल्या. यांनी हरिपाठ घेतला, हे खूपच चांगलं झालं. आणि एक मुख्य म्हणजे काय की निरनिराळी व्यक्ती जर येऊन विषय व्यक्त करायला लागल्या तर त्या केंद्राला स्टॅबिलिटी म्हणजे स्थैर्य येतं. एक खांबी तंबू नसावा. आणि हा प्रयत्न आपण पहिल्यापासून करतो आहे. आता आपण एक प्रयोग करणार आहोत. आपण गुरुर् ब्रह्मा गुरुर् विष्णू गुरुर्देव महेश्वर फक्त पाठ म्हणतो, पण गुरु हा ब्रह्मा आहे, गुरु हा विष्णू आहे आणि गुरु हा शंकर आहे हेच विसरतो. हा खरं दत्ताचाही श्लोक आहे. दत्ताचा श्लोक दिगंबरा दिगंबरा करणारे येऊन विचारतात, मला आतून वाटते की ओम नमः शिवाय म्हणावा, तर म्हणू का? हा मूर्खपणा आहे का? तिथे म्हणतो महेश्वर, महेश्वर जर आहे. विष्णूचा कोणताही श्लोक, आता ब्रह्मदेवाचा कुठला मंत्र, एक मंत्र नाही असं समर्थांनी सांगितलेलं आहे. अहम ब्रह्मास्मी हा मंत्र नाही आहे, ही अवस्था आहे. आणि मौन झाल्यानंतर आतून व्यक्त होणारा हा मंत्र आहे. हा इतरांनी ऐकावं म्हणजे मी म्हणतच नाही आहे. ब्रह्म झाल्यानंतर बोलतं कसं, ब्रह्म निष्कल आपण म्हणतो ना, की त्याला कोणत्याही कला नाही आहेत. म्हणून निरुपाधिक असं म्हणजे शब्द वापरतो, कुठलाही उपाधी नाही आहे. तर ते कळण्यासाठी आता ब्रह्माचा मंत्र कुठला, मग ओम ब्रह्माय नमः वगैरे म्हणता येईल. पण ब्रह्मदेव आणि आपला गणेश गणपती याच्यात काहीच फरक नाही, निर्माता आहे. मग गणेशाची अग्रपूजा प्रत्येक ठिकाणी करतो, म्हणजे प्रत्येक कार्याचा, देवकार्याचा, समारंभाचा गणेश पहिला आहे. मग अगदी इव्हेंट वगैरे सुद्धा हल्लीचे करायला लागलेले आहेत. कित्येक सिनेमा या नट्यांचे वगैरे सुरुवातीला संस्कृत श्लोक म्हणतात, गणेशाला वंदन करतात. मग ब्रह्माच्या ठिकाणी तो ठेवून आपण आपल्या ज्या पादुका आहेत समर्थांच्या किंवा महाराजांच्या, त्याच्यावर 3 अभिषेक करणार. ते आपण दरवेळेला करत होतो, आता नवीन वर्षापासून सुरू करूया. त्याची एका अर्थाने ही पूर्वतयारी किंवा रिहर्सल आहे असं म्हणायला हरकत नाही. पहिल्यांदा आपण गणेशाचा जो ओम गंग गणपते नमः जो मंत्र आहे, त्या मंत्रानं आपण दुर्वा वाहणार आहोत महाराजांच्या पादुकांवर. त्याच्यानंतर ओम नमः शिवाय हा जो शिवाचा मंत्र आहे, महेश्वराचा, त्याचा मंत्र. आणि त्याच्यानंतर अर्थातच विष्णूचा मंत्र आहे, तो ओम आपण कुठलाही म्हणू शकतो, नमो भगवते वासुदेवाय. पण श्रीराम जयराम जय जयराम का नको? जो मंत्र आपण गिरवतोय त्याचे वळसे जास्त झाले तर मात्रेचं सामर्थ्य वाढतं. हे आपण आयुर्वेदात वगैरे म्हणतो ना, सूतशेखराची मात्रा, लहान मूल असेल तर 1च वळसा, हे असेल तर 2 वळसे, आणि तरुण असेल तर तुम्ही 5 वळसे दिले तर चालतील. म्हातारे असेल परत 1 वळशावर येतो आपण. हा पूर्ण वळसा झालेला असतो जीवनाचा, हे अगदी लक्षात ठेवा. त्यामुळे आपण 3 मंत्र म्हणणार आहोत, 3 माळा जप करणार आहोत. आणि आपल्यातला एक सत्यवान, आणि तुम्ही मुद्दामून बघा की महाराजांचं हे अत्यंत चांगलं सांगणं होतं की तुमचा परमार्थ जर कपड्यात आला, तुमचा परमार्थ जर उपकरणात गुंतला, तर तो परम अर्थ होणार नाही. तो कुठेतरी मध्यावरच वगैरे असा कुठेतरी थांबेल. म्हणून जास्त आता महाराजांची पूजा तिथे आम्ही सुद्धा जात नाही. तुम्ही क्वचित बघितलं असेल की मी गर्भकुडीत गेलेलो आहे, कारण त्याचं ते पावित्र्य, ते सोहळं वगैरे ते ठीक आहे ना तिथे. पण बाहेर खरं कोणी, आता पंढरपूरचा पांडुरंग, त्याच्या डोक्यावर एखादा त्याच्या पायावर फर्नांडिस डोकं ठेवतो का किंवा खान डोकं ठेवतो काय? काही फरक नाही आहे, खरंच काही फरक नाही आहे. आणि तशाच पादुका ज्ञानेश्वरांच्या सगळ्यांना डोकं ठेवता येतं त्या पादुकांवर. इथे ते सोहळं वगैरे असं काही नाही आहे. जी मंदिरं आहेत तिथे काही नियम आहेत पूर्वीपासून चालत आलेले. पण संतांची जी ठिकाणं आहेत ना, आणि विठोबा, तर त्यांनी तेच सांगितलं ना की विठोबा ज्यावेळेला तुकाराम झाला त्यावेळेला विठोबा गदगदून आला की मी माझा भक्त झालेलो आहे आज. आणि संतांना तर कायमच गदगदून येतं पांडुरंग माझा. म्हणून तुकाराम विठ्ठल झाला त्यावेळेला विठ्ठल तुकाराम झालेला असतो, त्याचा तो निडोबारायांचा अनुभव त्यांनी सांगितला. म्हणून तुम्ही आता म्हणताना वगैरे अरे बापरे त्यांनी तर बुशर्ट घातलेला आहे, अरे बापरे त्यांनी तर पॅन्ट्स, हे अज्ञान आहे, लक्षात ठेवा. हे अज्ञान घालवण्यासाठीच आपण असे प्रयोग करत असतो. त्याला फक्त सांगितलं हातपाय धुणे. अहो तो किती सेवा करतो,
आल्या आल्या तो जातो आणि नंतर बघणार आहात तुम्ही तिकडेच आपण तोंड करणार आहोत तर त्यावेळेला तो स्वयंपाकघरात सारखा असतो. भरपूर सेवा हवी. तुम्हाला जर तो आत्तापर्यंत नीट दिसला नसेल तर ह्याचाच अर्थ तो महत्त्वाची सेवा करत असतो. आणि मी तुम्हाला कायम दिसलो असेल तर मी बिलकुल महत्त्वाची सेवा करत नाही, हाच त्याचा अर्थ आहे. सेवा करणारे पडद्याच्या मागे असतात. तर ठीक आहे, आपण त्यांनी आता तुम्हाला सांगितलं की पहिल्यांदा आपण ओम गणगणपतींना एक माळ म्हणणार आहोत. मी सांगणार आहे आणि आपण म्हणणार आहोत. आणि प्रत्येक वेळेला मणी ओढणार आहे. लोकांचं हे कन्फ्युजन असतं की श्रीराम जय राम जय जय राम आणि तुम्ही म्हणता तर मणी ओढायचा का? अरे हाच तर खरा मंत्र आहे. मी ज्यावेळेला श्रीराम जय राम म्हणतो वैखरीने, त्यावेळेला तुम्ही आतून म्हणत असतात. मौनात जो जास्त प्रभावी असतो. आणि तुम्ही ज्यावेळेला श्रीराम जय राम वैखरीने म्हणजे शब्दात म्हणत असतात त्यावेळेला तुम्ही आतून म्हणत असतो. तो जास्त प्रभावी असतो. पण ज्ञानबा तुकाराम मी म्हटल्यानंतर ज्ञानबा तुकाराम दुसरा म्हणतो, त्यावेळेला मी ज्ञानबा तुकाराम म्हणायचं असतं. आणि मनातलं म्हणणं हे जनात म्हणण्यापेक्षा जास्त प्रभावी असतं. म्हणून पूर्ण मी म्हणलं एक मणी ओढणार आहे, तुम्ही म्हणलं एक मणी ओढणार आहे, परत मी म्हणलं, हे मणी ओढणं आहे ना ते जास्त महत्त्वाचं नाही आहे. संख्या झाली ती, पण ती एक पद्धत आहे ज्याला आपण रिच्युअल म्हणतो. करायला काय हरकत आहे. म्हणून माळ मी सांगेन, माझ्यानंतर तुम्ही म्हणणार आहात. याच्यात एक काय असतं, मला मनातल्या मनात म्हणायची संधी मिळते, हे मनाचं झालं. आणि शरीराचं मला विश्रांती मिळते. नाहीतर अखंड म्हणला तर धाप लागेल तुम्हाला. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम. आणि तुम्ही म्हणाल म्हणजे सगळे धपापलेले असतात. खरं म्हणजे हपापलेले पाहिजेत नाव घेण्यासाठी. म्हणून हे आवश्यक असतं की मी म्हणायचं, मी विश्रांती घ्यायची, मनातल्या मनात म्हणायचं, तुम्ही म्हणायचं, तुम्ही विश्रांती घ्यायची, मनातल्या मनात म्हणायचं, असे चालू राहायला पाहिजे. तेव्हा झाली तयारी गुरुजी? हां चला, आपण आता जरा अबाउट टर्न करूया.
श्रीराम जय राम जय जय राम. करतो त्याला एक प्रोसिजर असतं, पद्धत. त्या पद्धतीला कर्मकांड म्हणतात, बरोबर. मग त्याचा एक विधी असतो. विधी म्हणजे आपण मंत्र म्हणले, हे म्हणले, पण त्याचा संस्कार एक असतो. हल्ली या इव्हेंट आणि इव्हेंट मॅनेजमेंटमुळे मुंज, लग्न, वाढदिवस, अगदी सहस्रचंद्र दर्शन, सगळ्यांना ते कुठले तरी RJ DJ बोलवायचे आणि ते कर्कश आवाजात त्यांनी पाठ केलेले मंत्र म्हणतात. ते फक्त त्या देवांना कळत नाही, देवांच्या वाहनांना कळतात. त्यांनी म्हणलेला शंकराचा मंत्र नंदीला कळतो, त्यांनी म्हणलेला गणेशाचा मंत्र उंदराला कळतो, कारण त्यांचं काही नसतंच ना. इथे एक आलेले होते, आमचे 2 भक्तच होत्या. इव्हेंट मॅनेजमेंट त्यावेळेला नवीन होता. तिथे एक त्यांचे शिक्षक होते, म्हणाले इव्हेंट मॅनेज आम्हाला इथे एक करायचं आहे. म्हटलं चांगल्या दिवशी आलेलात तुम्ही, पुढच्या महिन्यात चैत्र आहे, चैत्र गौरीचं हळदी कुंकू आहे, मॅनेज करा. सगळं सहकार्य आम्ही करू. आले नाहीत अजूनपर्यंत आले नाहीत. मी त्यांना म्हटलं की सगळं सहकार्य करतो ना, हळदी कुंकवाचा इतिहास सांगतो, हळदी कुंकवाचं सामाजिक महत्त्व सांगतो, हळदी कुंकवाचं प्रोसिजर सांगतो, पण हळदी कुंकवाला ते ग्लॅमर कुठे, ज्याला आपण ग्लॅमर म्हणतो ना, चकचकीतपणा, जो इतर गोष्टींना आहे तो नाहीच आहे. आणि मी म्हणतो ते तुम्हाला अगदी पटणार आहे की नवरासुद्धा जवळच्या मंदिरात जातो, येताना नाचत येतात, मुहूर्त किमान 5-1 मिनिटांनी चुकलेला असतो. हा एक भाग झाला. त्याच्यापेक्षा भयंकर म्हणजे निदान 3 फोटोग्राफर असतात. एक असतो वराकडचा, दुसरा असतो वधूकडचा, आणि तिसरा असतो वराचा मित्र असतो ना, तो इन्फॉर्मली करत असतो. कुणी म्हणतं अरे जरा माझा काढ रे, अरे या जरा यांचा काढ रे, आता जाणार यांचा काढ रे, यांचा काढ रे करत ते 7 फेरे होतात. यांनी 7 फेरे कुठे निवडले, पुन्हा फेरे घ्या रे. भटजी एकमेकाकडे बघतात. आम्ही भटजींना सांगतो कलियुग आहे, माळ उडतो आणि 100च का धरायचे. महाराजांना प्रश्न विचारलाय, महाराज म्हणाले अरे 8 धरायचे नाहीत म्हणून. खरं म्हणजे 108 मणी ओढताना 8 वेळा तुझं मन दुसरीकडे जातं. 100 पकडलेलं आहे, खरं 100 वेळा तुझं मन दुसरीकडे जातं. 8च धरले पाहिजे म्हणून ते 108 आहेत. महाराजांना प्रत्येकाकडे उत्तर असायचे महाराजांकडे. आत्ता ह्याचा संस्कार काय लक्षात ठेवा. संस्कार म्हणजे हे जे बाकीचे जे बाह्य गोष्टी आहेत ना, त्या तेवढ्या महत्त्वाच्या नाही. बाह्य गोष्टी म्हणजे वेशभूषा, केशभूषा, लक्षात ठेवा. आता केशभूषेलाही महत्त्व आहे. परवा मी सहज म्हणलं की भागवत, आता कोणी भागवत आचार्य असतात, कोणी भागवतश्री असतात, कोणी भागवत पंडित असतात. चांगलं आहे, सगळेजण चांगलं भागवत सांगतात. परंतु साधं भागवत सांगितलं तर इतके 1000 रुपये असतील. त्यांनी जर श्मश्रू करून शेंडी ठेवून केलं, काही 1000 रुपये वाढले हो. त्यांनी कद वगैरे घालून केलं, आणखीन 1000 रुपये वाढले. मी माझा स्वयंपाक मी करणार, मी माझा, मला स्वतंत्र याची व्यवस्था करा. भयंकर आहे. तुम्हाला सांगतो ना, प्रोफेशनल जरी आपण झालो तरी आपण चांगलं काम करू, कमर्शियल झाल्यानंतर कामच होणार नाही. फक्त काय होईल, काम म्हणजे इच्छा जी आहे ना, ती इच्छापूर्ती होईल, खरं काम होणार नाही. विचार करा तुम्ही. आत्ता आपण केलो त्याच्यातला महत्त्वाचा संस्कार होता की गुरु, सगळे जे महत्त्वाचे तुमचे देव आहेत ते गुरुत येतात. आणि तुम्ही परब्रह्म म्हणताना सगळ्या देवांचं उगमस्थान आहे ते दिसतं कुठे, पण गुरु साक्षात परब्रह्म. या संपूर्ण श्लोकातला महत्त्वाचा शब्द साक्षात आहे. साक्षात म्हणजे दिसतो. मला गुरुचे पाय धरता येतात, मला गुरुला प्रदक्षिणा घालता येते, मला गुरुची पाद्यपूजा करता येते, सगळं करता येतं. परब्रह्माचं काय करणार आहे तो सांगा बरं. परब्रह्माला तो ज्यावेळेला विश्वरूप दर्शन घेतो ते सुद्धा परब्रह्म नसतं, कारण रूप असतं. ते परब्रह्म स्वरूप आहे, हे लक्षात ठेवा. त्यावेळेला सुद्धा अर्जुन गोंधळून जातो आणि म्हणतो मला तुझे 1000 पाय, सहस्र शीर्ष सहस्रपात आपण म्हणतो ना, 1000 पाय दिसत आहेत रे, मला डोकं टेकायचं आहे. हल्लीच्या भाषेत सांगतो, तुझे ओरिजिनल पाय कुठले आहेत. आपण ज्या कॉपीज करतो ना, झेरॉक्स वगैरे, त्याच्यात एक मास्टर कॉपी असते मुख्य, आणि त्याच्या बाकीच्या कॉपीज असतात. तुझे मास्टर पाय कुठले आहेत. मास्टर म्हणजे गुरु, गुरुचे पाय कुठले आहेत, मला त्याच्यावर नमस्कार करायचा आहे. हसतो फक्त, कारण सगळेच माझे पाय. अर्जुना, तू तुझ्या पायावर जरी डोकं टेकवलंस ना तरी ते माझ्या पायावरच डोकं टेकवल्यासारखं आहे. हे विश्वरूपाचा अर्थ आहे. नंतर तुमची इतकी मस्तकं आहेत, त्याच्यात काही सात्विक आहेत, काही राजस आहेत, काही तामस आहेत. मला नमस्कार करायचा आहे. कुठल्या रूपाला करू, तुझ्या मस्तकाला करू. तो म्हणतो खरं म्हणजे
स्वतःच्या मस्तकाला नमस्कार करायचा. तो कसं करायचा? आपण स्वतःभोवती प्रदक्षिणा मारतो की नाही? हां, ती झाली मंदिराभोवती मला विचाराल तर मंदिराभोवती 108 प्रदक्षिणा घालण्यापेक्षा स्वतःभोवती प्रदक्षिणा घालणं आणि त्या स्वमध्ये स्थ होणं, बापरे, हेच पाहिजे. ही फलश्रुती आहे. मी स्वतःभोवती प्रदक्षिणा घालतो म्हणजे काय करतो? मी स्वमध्ये सगळ्या देवांना, सगळ्या सद्गुरूंना पाहतो. मी स्वतःच सद्गुरूंचा अंश बनतो. जसा माझा भाव असेल तसा माझा देव. हे मात्र अगदी नक्की आहे. स्वतःभोवती प्रदक्षिणा घालणं. आणि मग काही जण 3 घालतात. अशा वेळेला 80 वर्षाचे आजोबा असतील तर फिल्डिंग करायला विकेट किपर असतो ना, तसे मागे थांबा. ते उत्साहात 3 प्रदक्षिणा घालतात. 2.5 झाल्यानंतर कोसळून पडतात. कारण त्यांना कळायला पाहिजे 80 वर्षानंतर काही गोष्टी करायच्या नसतात. आम्ही एकाला सांगितलं होतं की 60 वर्षानंतर असं वरून पाणी पिऊ नका. कारण इथे जर त्याला ट्रान्स इस्चेमिक अटॅक म्हणतात, TIA. एकदम तुम्ही असं जर झाला बेशुद्ध पडता. आणि तुम्ही कशावर पडता हे फार महत्त्वाचं आहे. चमत्कार सर, तुमचा विश्वास आहे का? म्हणलं माझा प्रचंड विश्वास आहे चमत्कारावर. कारण माझे कित्येक विद्यार्थी का पास होतात मला कळत नाही. हा चमत्कार नाही आहे का? हजारो चमत्कार मी पाहिलेले आहेत. असू दे, मुद्दा तो नाही आहे. म्हणाले काल इथे एक चमत्कार घडला. म्हणले इथे म्हणजे कुठे घडला? आणि तो खरंच तुम्हाला सांगतो. काल इथे एक व्यक्ती आलेली होती. व्यक्ती चांगली होती. खरं त्यांना मी इथे बोलायलाही सांगितलं होतं. पण त्याच वेळेला तुम्ही गोशाळेत जा, कारण गोशाळेत जे येणार होते त्यांना काहीतरी अडचण आली वगैरे, हे सगळं झालं. नंतर काहीतरी त्यांनी तिथे व्यवस्था केली आणि ते इथे थांबले. मी हे त्यांना सांगितलं माझा विद्यार्थी म्हणून. माझे BEdचे विद्यार्थी आहेत ते. तर ते मी तुम्हाला नाही, मला आपल्याला सगळ्यांना सांगतो, इथल्या अतिरेक करू नका. अनुलोम विलोम 24 तास करता. अतिरेक करू नका योगाचा, अतिरेक करू नका आयुर्वेदाचा, अतिरेक करू नका होमिओपॅथीचा, अतिरेक करू नका ॲलोपॅथीचा सुद्धा. हा सगळ्यांचा संवाद. एकीकडे आम्ही गेलो होतो, तिथे हार्ट डिसीज थ्रू नॅचरल क्युअर वगैरे असा 7 दिवसांचा वर्ग होता. आणि तिथे म्हणले ॲम्ब्युलन्स का ठेवली? कारण तुमच्याकडेच नाही म्हणाले. क्रायसिस झालं की ॲलोपॅथी. हे आयुर्वेदाचार्य मला सांगत होते. आणि झाली का हो क्रायसिस? 1976 साली, साधारणतः 1995ची गोष्ट असेल, 1976 साली जे महाराष्ट्राचे चॅम्पियन होते, रनिंग चॅम्पियन, ते आता किती झाले असतील? ते 70 वर्षांचे झाले होते. आणि ती ट्रेडमिल असते ना, स्ट्रेस टेस्ट घ्यायची असते ना तुमची, हार्ट हे करायचे असेल, तर त्यांना आम्ही सांगतोय आम्ही मानलं तुम्हाला ऑलिम्पिक गोल्ड मेडल, प्लीज थांबा. नाही, मी 76 सालचा आहे, मस्त आहे. काका थांबा, आजोबा थांबा, मामा थांबा, बाबा हेच उलट वेग वाढवत आहे. धाडकन आवाज, आम्ही नाद सोडला त्यांचा, धाडकन आवाज झाला आणि आमच्या लक्षात आलं ट्रेडमिल तर पडणार नाही. हे 76चे चॅम्पियन पडले आणि त्यांना लगेच ॲम्ब्युलन्समध्ये घालून पुण्याच्या सह्याद्री हॉस्पिटलमध्ये पोचवलं गेलं. कशाला आयुर्वेदाचे क्लेम्स करता? आमचा क्लेम्सवर आहे बघा. क्लेम करू नका. आधार काय तुमचा? आम्ही ह्यानं बरं करतो, कॅन्सर बरं करतो, हे करतो. मी फक्त सांगतो आयुर्वेदाने किंवा कोणीही ॲलोपॅथी तर सांगते आम्ही कॅन्सर बरा करू शकत नाही. मला कधी ही ऑनेस्टी खूप आवडते की आमच्या लिमिटेशन्स आम्हाला माहीत आहेत. गुडघे दुखतात, आमच्याकडे औषध नाही. कारण कार्टिलेज मधला जो हे असतो ना, खुर्च्या मराठीत म्हणतात, ते कव्हर ते गेलेलं असतं. आम्ही कार्टिजन वगैरे औषधं देतो, परंतु नाही, उपयोग नाही. उपयोग एक नी रिप्लेसमेंट. आणि मी खरंच आपण हे लावतो ते लावतो, करवंट्या चोळतात. मी म्हटलं अघोरी उपाय सांगू का? कवटी चोळा स्मशानातली. बघा ही जी कवटी आहे ती बरी नाही होत नाही. मी अनुभवाने सांगतोय, स्वानुभवाने सांगतोय. मुद्दा तो नाही आहे. मुद्दा तुम्ही क्लेम करता फक्त ह्यांचा कॅन्सर क्युअर झाला, मला मोबाईल नंबर द्या. अजूनपर्यंत एकानेही दिलेला नाही. या वैद्याने केला, मला मोबाईल नंबर द्या. एकानेही दिलेला नाही आहे. आणि कॅन्सर क्युअर कोण? म्हणजे ज्या स्टेजला कॅन्सर होणं, ज्या अवयवाला कॅन्सर होणं. आता ब्रेस्ट कॅन्सर आहे ना, ऑलमोस्ट क्युरेबल. संस्था म्हणतात त्या की आम्ही तुम्हाला सर्टिफिकेट, बिकॉज यू आर यंग ॲट अर्ली स्टेज, लवकर तुमचा डिटेक्ट झाला, आम्ही दिस इज टू सर्टिफाईड यू आर क्युअर्ड ऑफ कॅन्सर आम्ही देतो ना. म्हणजे कुठल्या भागाला झालेलं आहे हेही तितकंच महत्त्वाचं आहे ना. काल तुम्हाला सांगता पॅन्क्रियास कॅन्सर म्हणजे डेडली, 7 महिने आयुष्य जास्तीत जास्त. कितीतरी सांगता येईल, पण तो विषय नाही आपला. म्हणून काल तुम्हाला सांगितलं होतं ना, मॅजेस्टिक मॅलडी कॅन्सर परफेक्टली ट्रीटेबल अँड मॅनेजेबल इफ नॉट क्युरेबल. क्युरेबल नाही आहे.
अजूनपर्यंत, पण मॅनेजेबल आणि ट्रीटेबल आहे. असू दे, तोही मुद्दा नाही आहे. मुद्दा काय आहे की आपण क्लेम कुठलीही करू नये. हे करून बघा तुम्ही, होतंय की नाही ते बघा म्हणू नका. झालंच पाहिजे, फक्त संतांनी म्हटलं पाहिजे, हाची सुबोध गुरूंचा मना सज्जना भक्ती पंथेची जावे. संत म्हणू शकतात, तुम्ही चनी कुठलंही वाक्य म्हणू नका हो. हां, मीच हे सांगितलं पाहिजे. अरे सांगणारी व्यक्ती दुसरी पाहिजे ना. शीलवती केतकर नावाची बाई आहे, जीव आहे ती. तिने आपल्या नवऱ्याचं चरित्र सांगितलं. ते जे केतकर आहेत की त्या एका माणसाने एन्सायक्लोपीडिया तयार केला. तुम्हाला आता तो शब्दही माहीत नसेल. खंड तयार करायचे एकट्या माणसाने. आज एन्सायक्लोपीडिया ब्रिटानिका जो मोबाईल आल्यामुळे आता पुस्तकं नाहीच झाली, सगळं मोबाईलमध्ये तुम्हाला मिळतं. हा केतकरांचाही तुम्हाला मिळेल. केतकरांचा एन्सायक्लोपीडिया. आपले महादेव शास्त्री जोशी गोव्याचे, त्यांनी केलेलं संस्कृती कोश हे फार मोठं कार्य आहे. पण ह्यांना सरकारी वगैरे मिळालं. ते श्रीधर व्यंकटेश केतकर काय हो, लोक त्यांना दगड मारायचे, लोक त्यांना वेळ समजायचे. होतं ते सगळं खर्च केलं. छापणं कित्येक हजार पानं त्या काळात किती अवघड होतं. आता छपाई सोपी झाली आणि रिलेटिव्हली स्वस्तही झालेली आहे त्या काळात. आणि नंतर ते खपवायचे. ते ग्रंथ पाठीवर मारून शाळेत जायचे, कॉलेजमध्ये जायचे. घ्यावं एक संच, कोणी घ्यायचं नाही. मग सगळं केवढं आलं. आणि म्हणाले, मी माझ्या याचं महात्म्य सांगतो, माझ्या काम जे केलेलं आहे ज्ञानकोश त्यातली माहिती वगैरे तुम्हाला सांगतो. आणि ते सांगताना मध्ये दमल्यानंतर थांबा हां, म्हणून लोकांना कळायचं त्यांच्या कोटाचे खिशे तेलकट का झालेले आहेत. भजी असायचे त्यात, दुसरं काही खायला परवडायचं नाही. हा ज्ञानमहर्षी आहे, आपल्याला कळत नाहीत या लोकांच्या गोष्टी. आणि म्हणून थांबा हां, म्हणून भजं खायचे. कारण 2-3 दिवस उपासच आणि प्रवास, अपमान आणि यश नाही. मग पाणी प्यायचे आणि मग पुढे सुरू. अप्रतिम वक्तृत्व, अप्रतिम ज्ञान, ज्ञानसंग्रह, ज्ञानकोश काही त्याशिवाय तयार होतो. त्यांची बायको म्हणाली, त्यांच्याबद्दल मीच हे सांगितलं पाहिजे. कारण त्यांचं जीवन कोणाला माहीत आहे, त्यांनी आयुष्य कसं घालवलं हे कोणाला माहीत आहे. फार चांगलं चरित्र आहे. मीच हे, हा चकार आहे. संतांनी चकार वापरावा, प्राध्यापकांनी चुकून सुद्धा चकार वापरू नये. वापरूच नाही, कारण त्यांचा अनुभव पुढे अनुभव नाही आहे त्यांना. तर आता ह्याचा संस्कार काय होता. संस्कार म्हणजे तुम्हाला आपला संप्रदाय कुठला लक्ष, आपला वैष्णव संप्रदाय, आपला भागवत संप्रदाय, आपला विठ्ठल संप्रदाय आणि आपला वारकरी संप्रदाय. वारकरी संप्रदाय म्हणजे कमीत कमी पथ्य. आता लक्षात ठेवा, प्रत्येक ठिकाणी प्रत्येक देवाचं एक मंत्र आहे जो वैदिक आहे, त्याला तुम्ही डूज अँड डोंट्स पाळले पाहिजेत, विधिनिषेध. पण दुसरा पौराणिक आहे किंवा आज आता जे वाचणार आहोत संध्याकाळी महाराजांचं आजचं प्रवचन शेवटचं 31 डिसेंबरचं, महाराज डायरेक्टली बोललेले आहेत त्या लोकांसमोर. नंतर आता मी तो सस्पेन्स राहू दे, नंतर संध्याकाळी बघणारच आहोत. पण गंमत बघा ना तुम्ही. म्हणाले, पूर्वी त्यांनी पर्जन्य सूक्त म्हणलं की पाऊस पडत होता, तानसेनसारख्यांनी दीप राग गायला की दिवे लागत होते. या आख्यायिका जरी असल्या, काहीतरी त्याच्यात सत्य असेल, काहीतरी खरं असेल ना. त्याशिवाय अशा गोष्टी कशा तयार झाल्या. आज तुम्ही, आपण म्हणत नाही तर महाराज, आज तुम्ही एखादं सूक्त म्हणलं तर वारा तरी सुटतो का, एखादं पान तरी हलतं का, पाऊस पडणं तर दूरच. आज आपण निरनिराळे मंत्र म्हणतो. मंत्र शुद्ध म्हणले तरी सुद्धा जे तीळ वाहणारा, जे तूप वाहणारा ते प्रदूषित आहे, प्रदूषित आहे. त्याच्यात इन्सेक्टिसाइड गेलेले आहेत, पेस्टिसाइड्स गेलेले आहेत, काय गेलेलं नाही आहे. अगदी मी तुम्हाला सांगतो, महाराजांच्या समोर, सद्गुरू माऊलीच्या समोर आईचं दूधसुद्धा त्याच्यात पेस्टिसाइड्स आणि इन्सेक्टिसाइड्स आहेत. कारण गाय गवतच खाणार आणि मी माझी सुपारी चांगली राहावी म्हणून तिथे पेस्टिसाइड मारणार. ती काय फक्त सुपारी वरती खाली पडणार नाही, खाली गवत आहे. गाईने खाल्लं, त्याच्या दुधात आलं, ते दूध मुलाला पाजलं. आईने खाल्लेलं अन्न, आईने प्यायलेलं पाणी, सगळ्यात पेस्टिसाइड्स आहेत ना. कुठे गेलेले नाहीत, पेनेट्रेट झालेले नाही आहेत. फक्त विचार करा तुम्ही. अगदी म्हणून सध्या शुद्धच काही नाही आहे. तर वैदिक काली असं होतं म्हणू नका. म्हणून आम्ही म्हणलं ना, मृत्युंजय मंत्र, मृत्युंजय मंत्र जसा तो आहे तसाच पौराणिक सुद्धा आहे.
प्रत्येक मृत्युंजय मंत्रात पौराणिक नावं घेतलेली आहेत, विष्णूची निरनिराळी, आणि त्याला नमहा म्हणा, सुंदर आहे. आणि त्या प्रत्येक नावावर चिंतन करा, ते नाव तुम्हाला मृत्युंजय. आता अमर हे नाव मृत्युंजयाचंच आहे की नाही, अनंत हे नाव मृत्युंजयाचंच आहे की नाही, अक्षय, अव्यक्त, हे सगळी नावं मृत्युंजयाची आहेत. तुम्ही ती नामं घ्या. मंत्र म्हणायचं असेल तर मग डूज अँड डोंट्स, हे केलं पाहिजे, ते केलं पाहिजे, सोळं घातलं पाहिजे, आधी स्वच्छ राहायला पाहिजे, आहार सुधारला पाहिजे, या सगळ्या गोष्टी आहेत वैदिक मंत्रांना. पण म्हणून पूजा करायचीच नाही. म्हणून वारकरी म्हणतात, कृष्ण विष्णू हरी गोविंद या नामाचे निखळ प्रबंध, माझी आत्मचर्चा विशद उदंड गाते. वारकऱ्या काही आत्मचर्चा करत नाहीत, पण वारकऱ्यांचा वेश, वारकऱ्यांचं सगळंच असतं, ते देहभान हरलेलं असतं त्याने. तर तो संस्कार महत्त्वाचा आहे की गुरुमध्ये सगळे देव आले, हा पहिला संस्कार. मग दुर्वा काय किंवा बेल काय किंवा तुळस काय एकच, हा दुसरा संस्कार. म्हणून ती पत्री आणलेली आहे. पत्री एकीकडून औषधी आहे, दुसरं म्हणजे बाहेरचा निसर्ग घरात आणा आणि तो देवाला अर्पण करा. आणि सगळ्या पत्रीचं महात्म्य एकच की हो. दुर्वा जर म्हणायला लागली काय मी गणपतीच्या डोक्यावर जाते, त्यावेळेला गणपती हसेल आणि म्हणेल उद्या बघ ना, निर्माल्यात, सगळंच निर्माल्यात आहे. म्हणून अमानित्वम हा जो एक गुण सांगितलेला आहे गीतेतला, त्याला हे उदाहरण देतात की कुठल्याही फुलांनी किंवा दुर्वानी किंवा बिल्वदलानी म्हणू नये की आम्ही शंकराच्या माथ्यावर आहोत. उद्या काय, सगळं त्यांचे जाणे सहजासहज जातात, एकाच दिशेने जातात सर्वजण, विनाशाच्या दिशेनं. म्हणून आज मी आहे ह्याच्यापेक्षा पुढे जाऊन तुलसीदास सांगतात, काल मी पायदळीच होते की दुर्वा गवत होते, धुतलं, स्वच्छ केलं, गणपतीच्या डोक्यावर गेले, बापरे केवढं प्रमोशन, सांगा बरं. हे माणसाच्या पायाखाली होते, गणपतीच्या डोक्यावर गेले, उद्या परत तुझं निर्माल्यच होणार आहे. हे समजा तुम्ही. कसला मान, कसला अपमान. अपमान असेल तरच अपमान होतो, पण अमानित्वम, मान अपमानाच्या पलीकडे अमान आहे. म्हणजे मान काय, भय आणि निर्भयाच्या पलीकडे अभय आहे. इथे भयच निर्माण होत नाही ना. निर्भय म्हणजे काय, भय निघून गेलं पण पुन्हा येईल ना. आजची रात्र बरी आहे, बाबा घरी होते, पण उद्या हे निर्भय होणं आहे म्हणजे भय पुन्हा. पण अभय, अभयम सत्व संशुद्धी, हे सगळं गीतेत. अभय हे निर्मल आणि मल याच्यावर अमल, अमलाचार्य. अमल म्हणजे त्याला मळ लागतच नाही, निर्मळ करायची गरजच नाही आहे, हे लक्षात ठेवा. हा संस्कार आहे. म्हणून प्रत्येक कृतीचा संस्कार लक्षात घ्या. आम्ही 7 पावलांचे 7 मंत्र लिहिले होते, आम्ही लिहून दिले सुंदर संस्कृतमध्ये. त्याची ग्लॉसी पुस्तकं झालेली आहेत. आमच्याकडे खूप पुस्तकं आहेत. तुम्हाला जर एखादं संस्कृत अगदी म्हणजे संस्कार करणारं संस्कृत असं जर कुटुंब व्हायचं असेल तर ते एक पुस्तक आमच्याकडून घ्या, इंग्लिशमध्ये आणि मराठीत. म्हणजे संस्कृतमधले 7ही मंत्र सप्तपदींचे. पण इव्हेंट कसा मॅनेज होतं ते तुम्हाला सांगतो. आम्ही कागदावर लिहून दिले, ग्लॉसी म्हणजे चकचकीत ते पुस्तक तयार केलं आणि म्हणलं तुम्ही वाचा आणि याचा अर्थ सांगा मराठीत. काही जण तरुण असतात ज्यांना मराठी कळत नाही, परदेशातून मित्र आलेले असतात, इंग्रजीत आहे, इंग्रजीत तुम्ही वाचून दाखवा. या इव्हेंट मॅनेजरनी सांगितलं आपण हा इतकं सुंदर बनवूया, त्याला पावलं बनवूया सप्तपदी. त्या पावलावर एक एक मंत्र लिहूया आणि ती पावलं अशी त्या होमाच्या तिथे ठेवूया आणि ते पावलावरून चालत नवरा बायको न तुडवून ते मंत्र तुडवायचे. काय सिम्बॉलिझम आहे, सुंदर मंत्र लिहिलेत पावलांवर, काय सुंदर दिसतात नाही. नवरा नवरी तितके शहाणे, काय छान नाही. माझ्या मैत्रिणीच्या लग्नात असं नव्हतं, कागदावर लिहिले होते. आता बघा पावलावर लिहिलेले आहेत, ती पावलं बरोबर मांडली 7 आणि एक एक पावलावर पाऊल टाकत सप्तपदी करा. आणि तो सांगतो आमच्या पायांचा क्लोजअप घे, मित्राचा म्हणून असतो ना फोटोग्राफर, पायांचा क्लोजअप घे. आणि नंतर कुणीतरी त्यांचे आजोबा वगैरे म्हणले असतील, अरे तुम्ही मंत्र तुडवताय आणि क्लोजअप घेताय. विचार करण्यासारखी गोष्ट आहे. संस्कार महत्त्वाचा आहे, विधी महत्त्वाचा नाही आहे. नुसता विधी काय, त्याच्यापेक्षा कर्मकांड महत्त्वाचं नाही. कर्मकांड वाईट नाही, पण नुसतं कर्मकांड चांगलं. अर्थ समजून घ्या, त्याचा आत्मा समजून घ्या. मग प्रत्येक अरे ऋषींनीच तयार केली की कर्मकांड, ती वाईट कशी असतील. पण आपण फक्त कर्मकांड करतो, कर्मकांड इतक्या थराला नेतो. माझे आजोबा मरतायत, अरे गोकर्णाला पैसे पाठवा रे, तुम्ही म्हणा काय मृत्युंजय मंत्र, तोही म्हणायला मला वेळ नाही. म्हणजे मी माझ्या मोबाईलवर सुद्धा तो मी ऐकत नाही आणि आजोबांना ऐकवत नाही. आजोबा मरणारे मरतातच, मृत्युंजय मंत्र हा जिवंत माणसासाठी आहे, हे कोणालाही कळत नाही.
मरणारा माणूस आहे. ते आजोबा जगावेत म्हणून मृत्युंजय मंत्र म्हणायचा नाही आहे. आजोबा मरणारच आहेत. त्यांचं अगदी व्हेंटिलेटरवर लावलेलं व्हेंटिलेटर केव्हा काढायचं ते तुम्ही ठरवा आणि सांगा, हे सांगितलेलं आहे. काय मृत्युंजय? अरे मृत्युंजय मंत्र जो म्हणतो त्याच्यासाठी आहे, त्यांच्या मुलासाठी, विशेषतः नातवांसाठी. उर्वारुकमिव बंधनान मृत्यूवर मुक्षीयमामृतात. म्हणजे ज्या बंधनाने तंशे आपण म्हणतो काकडी पहिल्यांदा तर लहान असताना कोळी असताना बांधून ठेवलेली असते मुद्दामून बघा, स्प्रिंग लाईक स्ट्रक्चर्स, त्याला मराठीत आम्ही तणावे म्हणतो. तो हळूहळू एक एक गळत जातो, नंतर देठ एवढा मोठा होतो की अख्खी काकडी तो तोलतो, हो की नाही. आणि नंतर पुढे आपल्या बाकी बाबांच्या अप्रतिम ओळी आहेत. शेवटी देठ तिथे राहतो. मी पण ज्यांचे पक्व फळापरी सहजपणाने गळले हो, जीवन त्यांना कळले हो. जीवन कुणाला कळलं की देठ तिथेच राहतो. काकडी खाली पडते, पडत्यावर फुटते, बीज जातात, नवीन वेल तयार होतात, नवीन वृक्ष तयार होतात. हे सगळं गणित आहे त्या विश्वात, ब्रह्मांडाचं. म्हणजे त्याच्यात ब्रह्मदेव आले, त्याच्यात विष्णू आले, त्याच्यात महादेव आले, त्याच्यात कोण आले नाहीत, सगळे दत्तात्रेय वगैरे आले. मुख्य म्हणजे गुरु आला ना, सद्गुरू. सद्गुरू ते सगळे आले. सद्गुरू परब्रह्म अंतिम आहे, परब्रह्मापेक्षा काही श्रेष्ठ नाही. जर एक शेड म्हणजे एक कणभर जर काही श्रेष्ठ असेल परब्रह्मापेक्षा तर सद्गुरू, कारण गुरु साक्षात परब्रह्म. म्हणजे श्रेष्ठ नाही का? परब्रह्माला मला गंध लावायचे, कुठे लावणार हो? परब्रह्माला नाही, कुठे लावणार तुम्ही? हवेत लावणार. गुरु म्हणतो लाव मला. असं इथे मुलं असतात ना, त्यांना प्रत्येकाला स्वतंत्र ठिकाणी कपाळ, तो माझा हां. आणि त्यावेळेला वडील काढत असतो की गुरुला त्यांनी गंध लावताना मग सगळा कपाळभर मळवट तयार होतो, कारण प्रत्येकजण निराळ्या ठिकाणी लावणार ना. आणि त्यातल्या या दुसऱ्या हे गुरु जिवंत आहेत, हे पूर्वजांचं बोट आहे, पूस 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 काय दुसऱ्या लावायला हरकत नाही का? हे सगळंच विचित्र आहे, लक्षात ठेवा. हे फक्त कर्मकांड आहे, हे फक्त देहाच्या अंगाने चांगलेलं आहे. ही भक्ती आहे जास्तीत जास्त म्हणा, ही उपासना नाही आहे. आणि आपण चैतन्य उपासना केंद्रात बसलेलो आहोत. इथे चैतन्याची उपासना करायची, ब्रह्मचैतन्याची उपासना करायची. गोंदवलेकर महाराज इन्सिडेंटली ब्रह्मचैतन्याचं नाव गोंदवलेकर महाराज आहे, पण ब्रह्मचैतन्याचं नाव साईबाबा नाही, स्वामी समर्थ नाही, शेगावचे गजानन महाराज नाही. अरे माझं नाव ब्रह्मचैतन्यच आहे, नाही तर त्याचं ब्रह्म हे अक्षर म्हणजे अर्थच खोटा होईल ना. ऑल इन्क्लुझिव्ह जर ब्रह्म आहे तर त्याच्यात चांगला आला म्हणजे दारू पिऊ नये म्हणून सांगणारा आला, दारू तयार करणारा आला, दारू विकणारा आला, आणि दारू पिऊन गटारात पडणारा आला. सगळ्यांना नमस्कार तर ते विष्णू सहस्रनाम. नाही तर विष्णू सहस्रनाम दारू पिऊ नये म्हणून सांगणारा विष्णू, विष्णवे नमः त्याला. अरे पण गटारात पडले त्याला जास्त विष्णूची गरज आहे, त्याचाही ते विष्णू आहे. सगळीकडे विष्णू दिसल्याशिवाय विष्णू सहस्रनाम, सहस्र म्हणजे हजार नाही, सहस्र म्हणजे फॉर एक्झाम्पल जो अनंत आहे, अपार आहे, असीम आहे. आपण म्हणतो ना अगणित आहे, असंख्य आहे. त्याचं उदाहरण देण्यासाठी हजार तरी द्यायला नकोत का? शंकराचार्यांनी सांगितली ती 982 आहेत, रिपीट झालेली आहेत. हजार मोजायची तर ते हजारही नाही आहेत. रिपीट झालेली कशाला काढता? एक एक नाव दोनदा तीनदा आलेलं आहे. मग तसे हजार नाहीच आहेत. आणि आपण सहस्र म्हणजे हजार हे गणितातले समजतो. सहस्र म्हणजे असंख्य, सहस्रावधी वर्ष, हजारो वर्ष म्हणजे असंख्य. हे समजण्यासाठी तुम्हाला सांगतोय, कारण आपले मंत्रन, आपले ग्रंथन, आपली स्तोत्र समजून केलं पाहिजे 2025 साली. हा संकल्पाचा एक भाग आहे फक्त. मी जे म्हणेन ते समजून. तुकाराम त्याच्यातला तू काय असेल? तू म्हणजे तुसडेपणा. नाही, तुकारामात तू म्हणजे तुकडे पाडणं. हे तुकारामात तुकडे पाडणं. असं करत करत मला एक सुंदर तूचा शब्द मिळेल आणि तुकाराम या शब्दाचा माझा अर्थ तयार होईल. हे माझं चिंतन आहे. माझं म्हणजे आपल्यापैकी प्रत्येकाचं. मला तू निराळच दिसेल, मला तू मयमय दिसेल, त्याच्यात काहीही दिसेल. तुकाराममधल्या तूला तुम्ही शब्द शोधून काढा. काला शब्द शोधून काढा, राला शब्द शोधून काढा, शब्द म्हणजे अर्थ, आणि मग हा मंत्रावर चिंतन करा. मंत्रावर मनन करत नसेल ना तर ते एका अर्थाने गायन होईल, पण मंत्र पठण होणार नाही. मननात त्रायते, आणि त्रायते म्हणजे रक्षण करतं. गायनात त्रायते ती गायत्री आहे. आपण गायत्री मंत्र म्हणतो, तो सावित्री मंत्र आहे. तत् सवितुर्वरेण्यम. गायत्री हा छंद आहे 24 अक्षरांचा. गायत्री ही म्हणण्याची क्रिया आहे.
आत्ता सहज तुम्हाला सांगतो, आपण जर एखादी नेहमी करणारी गोष्ट करत असताना एखादा नवीन विचार जर मनात आला तर महाराजांना सांगायचं, महाराज धन्यवाद, तुम्ही मला स्फुरण माझं जागा केला. आपलं स्फुरण जागा करणं इंग्लिशमध्ये ज्याला फ्लॅश म्हणतात, एक फ्लॅश मला आला. एक फ्लॅश आत्ताचा मी तुम्हाला सांगतो, पण त्यापूर्वी काल घडलेली गोष्ट सांगतो. काल इथे आले होते, त्यांना मी सांगितलं, 4 चौघांच्या देखत सांगितलं, पुढच्या वेळेला तू इथे येशील त्यावेळेला मला तुला घट्ट मिठी मारायचे, आत्ता मारली तर कदाचित तुझ्या बरगड्या फ्रॅक्चर होतील. इतका अशक्त झाला आहेस तू, अतिरेक कशाला करतोस? तुला काही रोग झाला आहे का? चांगला शेतकरी आहे, वर्षभर शेतात असतो, ज्यावेळेला शेतातलं काम झालं 15 दिवस ब्रेक असेल ती गोव्यात येतो. चांगला कवी आहे, चांगला वक्ता आहे, चांगला शिक्षक आहे, चांगला माणूस आहे, चांगला भक्त आहे, चांगला ऑर्गनायझर संघटक आहे. म्हणजे काय अवस्था करून घेतली. मला येतो हां म्हणून गेला, अर्ध्या तासांनी परत आला. त्या घरी गेला होता, म्हणजे भटजींचं घर आहे तिथे. कशाला गेला होता? योगा करायला गेला. तिथेच सांगितलं योगाचा अतिरेक करू नको. योगाचा अतिरेक केलेले 3 जण 40शीत मेलेले पुण्यात, आणि 3घही डॉक्टर होते. काय सांगू तुम्हाला, अतिरेक करू नका, जाहिरात करू नका, मी योग शिकवतो इतक्या ठिकाणी म्हणू नका. योग आपला कुठला असेल तर कर्म धर्म संयोग, ऋणानुबंधाचा योग. आता कोण इथे पोचणार आहे आणि केव्हा इथे पोचणार आहे हे आपण लक्षात ठेवायचं. हे गंमत बघूया. मग जिथे पोचायचं जिथे पोचणारच आहे मी, आणि जिथे पोचायचं नाही तिथे अगदी आपण म्हणतो ना, हल्ली तो गाजतोय स्वतः स्पेसएक्स म्हणून मंगळावर नेणार आहे तो इलॉन मस्क. तो जरी आला तरी मी इथे पोचणार नाही हो. जर पोचणार नसेल तर त्यांनी रॉकेटमधून मला पाठवलं तरी काहीतरी मध्ये वेळेला कायम इथे असणारे एक काल उशिरा आले. म्हणलं काय सुंदर कार्यक्रम झाला तबल्याचा. इथे तबल्याचा एवढा कार्यक्रम झाला नाही, काय अप्रतिम तबला वाजवला, अप्रतिम. आणि म्हणून मी सुरुवातीला जे सांगितलं ना, कोण म्हणतो केशवसूत गेले, केशवसूत गाताची उरले, लता मंगेशकर काही गेली आहे काय, तिची गाणी उरली नाही आहेत का? गाणी म्हणणारे तयार होत आहेत, संगीत कुठे गेलं आहे? गीतसुद्धा मरत नाही तर संगीत कसं मरणार आहे? म्हणून म्हटलं झाकीर हुसेन गेले नाही, झाकीर हुसेन वाजवतच वचले. झाकीर हुसेन ही एक पातळी आहे ना, तिथपर्यंत तुम्ही जा. पण झाकीर हुसेन मेलेले नाही आहेत, त्यांचे वंशज आहेत, त्यांचे अंशज आहेत की जे निरनिराळ्या प्रकाराने वाजवतात. अप्रतिम वाजवतात. ते त्यांना चुकलं. मग त्यांनी सांगितलं की माझी गाडी दुसऱ्या गाडीला लागली, आज ते आलेले नाहीत, संध्याकाळी येतील. कारण ते भयंकर प्रकरण असतं ना, इन्शुरन्स वगैरे. जाऊ दे, तो विषय नाही. काल चमत्कार कुठला लागला तर ही व्यक्ती उभी आहे आणि मागचं दार उघडून या आत, कारण त्यांना लिफ्ट द्यायचे. आणि अशा वेळेला एखादा दंड धरलेला सोडल्यानंतर तो जसा पडेल तसे ते पडले. त्याला दंडवत म्हणतात. दंडवत म्हणताना माझे कपडे पांढरे आहेत, कसा पडू? इथे सगळीकडे दगड आहे, कसा पडू? हा दंडवत नाही आहे. गुरु दिसल्यानंतर दंड धरलेला आहे, माझा मी धरला आहे, आय एम होल्डिंग इट. अहंकार आहे कुठेतरी, तो सोडला. ज्या दिशेला दंड पडेल त्या दिशेला दंडवत गुरुना. काल असे व्हर्टिकली पडले. तिथे तरी दार उघडलं तर मग 2-3 जण होते. त्यांनी त्यांना उचललं, हे घातलं. तुम्हाला मगाशी जो सांगितला ट्रान्स इस्चेमिक अटॅक, क्षणभर ते हेच झाले, बेशुद्ध झाले, निश्चल झाले, अगदी गाठी पडावी तसे पडले. काही झालं नाही. का? 1 तारखेला आम्ही त्यांना महाराजांचा फोटो देणार होता. ज्यांनी पहिल्यापासून केंद्राशी जोडलेले आहेत, केंद्राची खूप सेवा केलेली आहे, निर्लस म्हणजे आळस न करता आणि निरपेक्ष म्हणजे अपेक्षा न करता एक काढलेले आहेत फोटो महाराजांच्याकडून. त्या महाराजांची दृष्टी. म्हणलं तुम्ही अशाच लेवलला तो भिंतीवर वगैरे लावू नका. हा फोटो फार पवित्र म्हणजे सांगून, हा ध्यानाचा फोटो आहे. त्या महाराजांच्या डोळ्यात तुम्ही तुमचे डोळे मिळवा आणि काय वाटेल ते सांगा त्यांना. भूतकाळ, वर्तमानकाळ, भविष्यकाळ काही सांगा, ते तुम्हाला इन्स्पायर करतील. आणि साधारणतः 21 दिवसांनी अनुभव कळवा. आणि हे अनुभव प्रापंचिक असतील, आम्हाला काही त्याचं महत्त्व नाही आहे, पण तो तिथे बघायला लागलेला आहे. 1 तारखेला नेणारा फोटो म्हणला आजच द्या. काल दिला फोटो हातात धरला होता. आता कसा झाला फिरला माहीत नाही. हे ज्या वेळेला पडले ना त्यावेळेला फोटो मागे आला आणि हे फोटोवर पडले, नाही तर दगडावर पडले असते, झाडाखाली काजूच्या वगैरे, तर काहीतरी इजा तरी झाली असते. महाराजांचा फोटो त्यांचं रक्षण करण्यासाठी काल त्यांनी नेला. 1 तारखेला नेणार होते. गंमत बघा,
हा चमत्कार आहे का? मी याला चमत्कार म्हणत नाही. त्यांचं मरण नव्हतं, काळ आला होता पण वेळ आली नव्हती, हे सगळी तुम्ही स्पष्टीकरण द्या. पण काल त्यांनी फोटो नेला महाराजांचा आणि तो फोटो पडल्यानंतर त्यांच्या मागे कसा आला हे कळत नाही. कारण जो एकदम क्षणात पडणार आहे तो काही फोटो असा उशाला घेऊन पडेल नाही. म्हणून म्हणाले आम्हाला वाटलं काय भयंकर झालं, पण त्यांना काही नाही, कपडे फक्त जरा मळले असतील पण काही झालं नाही. आम्ही त्यांना उठवलं, बसलं, ही वॉज नॉर्मल, फक्त घरापर्यंत नेऊन पोचवलं. गंमत बघा. ही गोष्ट कशीही तुम्ही समजा, याला चमत्कार समजा, काही समजा, एक संपूर्ण यंत्रणा चालवतो देव. याला देव शब्द वापरू नका, आपण परमेश्वरच, परमात्मा, परब्रह्म, सद्गुरू, 4 शब्द वापरा. परमेश्वर, परमात्मा, परब्रह्म, सद्गुरू, 4 शब्द. सगळं विश्व नाही, अनंत कोटी ब्रह्मांड चालवतात. तो नायक आहे. अशा वेळेला एक मला 3 प्रसंग मी वाचून दाखवणार होतो, पण आता वेळ नाही आहे, एकच प्रसंग वाचून दाखवतो. त्यातला प्रसंग मी सांगितला आहे, तो श्लोक वाचून दाखवतो. त्याच्यापूर्वी एक गमतीदार प्रश्न. महाराजांना, म्हणजे महाराज देहात असताना, महाराज 1913 साली गेले. आता हे सगळ्यांना माहीत आहे, माहीत नसेल तर यातलं तत्त्व समजून घ्या, कारण त्याचा इफेक्ट आपल्या डोळ्यासमोर आहे ना. आम्ही महाराजांना कुठे बघितलं नाही. आणि फॉर दॅट मॅटर बाबा बेलसरेनं तर मी एकदाच बघितलं गोंदवलेला गेल्यानंतर, आणि ते सुद्धा एकदा नाही बघितलं फार. आणि बाबांच्या जवळजवळ कुठल्याही फोटो पुस्तकाच्या मागे त्यांचा फोटो नाही आहे. आम्ही 16 पानांचं पुस्तक करतो, अर्धा पान फोटो देतो आणि काय आपली क्वालिफिकेशन्स वगैरे छापतो. क्वालिफिकेशन्स कशी गमतीदार असतात. एक विनोद सांगतो, कारण तुम्ही उगीच गंभीर झालेले दिसताय, जरा हसूया की आणि पुढे जाऊया. माझे एक मित्र होता आणि त्याला नवीन पार्टनर आला. आम्ही हॉस्टेलवर राहत होतो आणि पूर्वी अशी 2 दारं असायची ना, आता एकच दार आहे, 2 दारं उघडणारे असायचे. तो नवीन आला होता, त्याने आपलं नाव लिहिलं MSc PhD डुईंग इंटू ब्रॅकेट्स. आणि आम्ही 12वीचे विद्यार्थी. म्हणाले मला कॉम्प्लेक्स आहे, मागून येतो आणि दारावर लिहितो, मी फक्त माझ्या नावच लिहिलेलं आहे. म्हणलं विचार करूया. विचार केल्यानंतर उत्तर मिळेल. दुसऱ्या दिवशी उठला, खडू घेतला, त्याचं नाव होतं लिहिलेलं 1ली, 2री, 3री, 4थी, 5वी, 6वी, असं करत 11वी आणि 12वी. एवढ्या त्यांनी लिहिल्यानंतर ह्यांनी आपली MSc पुसली. बघा, मी MSc लिहितो, मला काही नाही आहे का. SSc लिहिलं त्यांनी, मध्ये 11वीला SSc झालेलो आहे मी. एवढं त्यांनी क्वालिफिकेशन लिहिलं. आपली असे क्वालिफिकेशन्स असतात. शॅडो, सावल्यान भावल्या आहेत त्या, सबस्टन्स नाही आहे. सबस्टन्स म्हणजे इसेन्स, आतला जो अर्क आहे, आतला जो गाभा आहे, ज्याला गर्भ म्हणतात, तो हा नाहीच आहे. आणि त्याचं काय वर्णन करणार. तुकाराम काय कितवीत गेले होते तुकाराम, पण वेदांचा तो अर्थ आमासीच ठावा, येरानी व्हावा भार माता. नुसतं आमासीचं ठावा म्हणल्यानंतर थांबायला हरकत होती का? नाही ना. येरानी, द्विवेदी, त्रिवेदी, चतुर्वेदी, भार माथा डोक्यावर घेऊन निघालेला, तसा हमाल निघतो ना. त्यांचा अपमान वाटेल म्हणून त्यांनी दुसऱ्या अभंगात म्हणलेलं आहे, धन्याचा हा माल फोडिले भांडार, मी तो हमाल भारवाई. हा धन्याचा माल आहे. धनी म्हणजे वेदही ज्यांनी लिहिले, ज्यांनी लिहिलेले नाहीत तेच सांगतात. वेद ज्यांच्या तोंडातून बाहेर पडले, गायत्री मंत्र विश्वामित्रांच्या तोंडातून बाहेर पडले, तो क्षत्रिय म्हणून जगलेला आहे. आपली दोन्ही जी महाकाव्य आहेत, सगळं जग डोक्यावर येऊन नाचतं. ते कोळी आहेत दोन्ही. व्यासांची आई सत्यवती कोळी नव्हती आणि वाल्या कोळीच म्हणतो आपण. हे कोळ्यानी, ते कसले कोळी, कसल्या जाती घेऊन बसलोय. कल्पना करा, ब्रह्माची उपासना करणारा तो ब्राह्मण आहे. सामर्थ्याची उपासना करून इतरांचं, पण नुसतं ब्रह्माची उपासना करणारे 10%, बाकीचे त्या ज्ञानाचं वितरण करतात ते ब्राह्मण आहेत. सामर्थ्याची उपासना करतात आणि इतरांचं रक्षण करतात ते क्षत्रिय आहेत. निरनिराळ्या वस्तू निर्माण करतात आणि त्याचं वितरण करतात ते वैश्य आहेत. आणि कुठली सेवा करायला तयार असतात ते शूद्र आहेत. घरातली शूद्र आई, हे लक्षात ठेवा. एखादी स्त्री जर गेली, आई गेली, बहीण गेली, तर ते कुटुंब कोसळून पडतं, पॅरलाईज होतं. वडील गेले तर कदाचित ते कुटुंब टवटवीत होतं, कारण वडील दारुडे होते, वडील जुगारी होते. वडील गेले, कुटुंब उभारून राहतं. आई ही शक्ती आहे, मातृशक्ती आहे. ही देवीत आहे का? नाही. देवात आहे का? असेल, पण सद्गुरू माऊली नक्कीच आहे. सगळ्या देवात नसेलही, पण विठू माऊली म्हणतो ना आम्ही. शिव माऊली कानाला सुद्धा सहन होत नाही, विठू माऊली आपण म्हणतो. छान लक्षात ठेवा.
हे माऊली तत्व सगळं विश्व चालवते. हे अनंत कोटी ब्रह्मांडाचा नायक, त्याची जी नायिका आहे ना ती त्याची शक्ती आहे, आत्मशक्ती. नायिका म्हणजे हिरोईन नाही, हिरोईन, कारण हा शरीराचा भागच नाही आहे. हे सगळे आतल्या गोष्टी आहेत त्या, आणि आतल्या गोष्टी समजण्यासाठी, त्याच्याशी एकरूप होण्यासाठी आणि त्याचा आनंद घेण्यासाठी. आणि म्हणून काल ते मी त्यांच्याबरोबर गेलो, तबला अप्रतिम वाजवला. तबला खरंच म्हणजे मी इथे तबल्याचा आमचा असा कार्यक्रमच झाला नाही, तासभर जवळजवळ, तर सुंदर झाला. त्यांच्याबरोबर मी तिथे गेलो आणि म्हटलं साधनाशिवाय साधना तुम्ही कराल का. माझं हे वाक्य त्यांना कळलं, कारण ते कानडी बोलणारे आहेत ना. साधनाशिवाय म्हटलं तबला हे तुमचं साधन, आणि तुम्ही रियाज केला ती तुमची साधना. साधन नाही पण साधना आहे का. हाऊ कॅन इट बी पॉसिबल म्हणतात, कारण मला कानडी येत नाही ना. अशा वेळेला इंग्रजी किंवा हिंदी ते कसं शक्य आहे. मग त्यांना तो बोर्ड दाखवला. मी शांत राहीन, मी मौन पाळीन, मी नाम घेईन. शांत साधन लागतं, मौन साधन लागतं, आणि नाम साधन लागतं नाही. साधना करता येते, ती साधना ती चैतन्याची उपासना आहे. साधन लागलं महाराजांनी माळेचं उदाहरण दिलेलं आहे, नंतर बघूया आपण ते. पण एक प्रश्न महाराजांना विचारलेला आहे, आणि तो प्रश्न फक्त वाचतो. गमतीदार प्रश्न आहे, महाराजांचं गमतीदार उत्तर आहे. पण महाराज कधी कधी 2-2 इन्स्टॉलमेंट्समध्ये उत्तर द्यायचे, आणि शेवटी फुल अँड फायनल आपण म्हणतो ना की आता गप्प, याच्यापुढे बोलायचं नाही. आणि मोठे मोठे विद्वान हे व्हायचे हो अगदी. त्यावेळेला एक जण आला आणि म्हटलं हे ज्ञानेश्वरांनी रेड्याच्या तोंडून वेद बदलले, ह्या मला काही पटत नाही आहे, हे असलं काय. तुम्हाला केव्हा पटेल. हा जो कुत्रा आहे ना तुमच्याकडे, त्याला तुम्ही राम म्हणायला शिकवा, तर मी मानेल की कारण वेद आहेत ना, ओम अग्निमिळे पुरोहितम, हा जो पहिली ऋचा आहे ऋग्वेदातली, ती त्या रेड्याने म्हणली. आणि तो रेड्याचा मालक होता, त्यांनी रेड्याला नमस्कार केला, प्रदक्षिणा घातली, आणि हा नको रे बाबा, हा कोण आहे, एकतर विद्वान असेल किंवा भूत असेल. आणि त्याला तिघंजणं घेऊन आले. कोण. ज्ञानेश्वर, सोपानदेव आणि सगळ्यात मुक्ताबाई निवृत्तीनाथ. तो रेडा त्यांच्याबरोबर आला हो. आणि पुण्याजवळ जुन्नर आहे, जुन्नरच्या जवळ येळेगाव नावाचं आहे, येळे का आळे, तिथे तो मेला रेडा. त्या रेड्याची समाधी आहे. आता त्या समाधीचा जीर्णोद्धार करतायत. हळूहळू एखाद्या इव्हेंटमध्ये या रेड्याचं चित्र येईल. आपल्याला वाटेल की यमाचं आख्यान लावतायत की काय रेडा म्हणल्यानंतर, पण अरे ज्ञानदेवांचं आख्यान आहे. आता काय सुंदर समाधी बघा तुम्ही गुगलवर. हे गुगल अंकल आणि यूट्यूब आंटी फार मस्त मजेत चाललंय सगळं. पण त्यातले त्यात गुगल अंकल रिलायबल आहे. जाऊ दे, तो विषय जाऊ दे. तर त्या तुम्ही या कुत्र्याला राम म्हणून दाखवा ना. तर रेड्याने वेद म्हणले मी म्हणेन. तर ते म्हणाले तुम्ही इथे किती दिवस आहात. 7 दिवस आहे. तुम्ही राम म्हणलत नाही. माणसाकडून मी जर राम म्हणून घेऊ शकत नाही तर कुत्र्याकडून कसं घेणार आहे. त्यांना एवढी लाज वाटली. 7 दिवस. आणि म्हणाले तुम्ही कोण आहात. वकील. पण तुम्ही वकिलाचे बाप आहात. मी राम म्हणतो, मला अनुग्रह द्या. अरे माणसासारख्या माणसाकडून मी राम म्हणून घेऊ शकलो नाही, कारण मी म्हणणारच नाही. हा तुमचा अहंकार आहे ना. एक जण कालच उदाहरण दिलं होतं, तोही वकीलच आहे. तुम्ही जे सांगता ना सगळ्यांना ते मी म्हणणार नाही. असाच एक प्रसंग आहे जो संध्याकाळी वाटल्यास बघूया. मी काय सांगतो, मी सगळ्या गोष्टी सांगतो. अनेकांना सांगतो स्नान कर, संध्या कर, काही जणांना लग्न कर, जेवण कर, सगळं सांगतो. काय आहे ते नाही. तुम्ही जे सगळ्यांना घ्यायला सांगता ते मी अनेकांना सांगतो. अरे ते धान्य घे आणि कोठीकडे पोचव, हे घे. अनेक किती मी काय घ्यायला सांगतो. नाही तेच नाम. कुठलं नाम. ते राम नाम. झालं की काम. घेतलं की तुम्ही रामनाम. घेतलं की तुम्ही सांगितलेलं रामनाम मी कधी घेणार नाही. घेतलंत ना आता राम काम करेल. त्यावेळेला त्यांनी अनुग्रह घेतला. महाराजांना सांगितलं मी वकील आहेत, पण तुम्ही वकिलाचे बाप आहात. हे जे उत्तर आहे ना, ते म्हणाले वकिलाला फक्त आर्ग्युमेंटच करायचं नसतं, वकिलाला अपील करायचं असतं, कोर्टात नाही, देवाकडे. हे लक्षात ठेवा. एक छोटासा प्रसंग वाचूया. फार सुंदर प्रसंग आहे. आणि महाराजांना प्रश्न, चमत्कारिक प्रश्न विचारायचे. बाबा बेलसरे तात्यासाहेब केतकरांच्या रूपातल्या म्हणजे वाणीरूप आविष्कार, ते संध्याकाळी थोडंसं सांगेन. सगळ्यांना माहीत आहे, आता काही नवीन राहिलेलं नाही. त्यांनी काय सांगितलं, 3 मी काढले होते प्रसंग. प्रापंचिक माणूस कसा दिसतो. प्रापंचिक माणूस तुम्हाला कसा दिसतो असा प्रश्न विचारला. कसा दिसतो म्हणजे छान दिसतो की. खरं म्हणजे लंगोटी घातलेल्या संन्यासापेक्षा टाय बूट घातलेला सुंदर पर्सन चांगला दिसेल की नाही प्रापंचिक माणूस.
खूप छान दिसतं म्हणाले. पण तुम्ही असा प्रश्न का विचारता? नाही नाही, प्रापंचिक माणसापासून आध्यात्मिक माणसं तयार करणं हे तुमचं काम आहे ना. महाराज थांबले. नंतर संध्याकाळी दारू पिऊन एक जण जात होता धुंदीत नशेत. महाराज मला प्रापंचिक माणूस खरं असा दिसतो. आता हा कुठे पडणार आहे? गटारात पडणार आहे. आणि म्हणणार काय? मी त्रैलोक्याचा राजा आहे, त्रिखंड माझी जागीर आहे. ज्यावेळेला शुद्धीवर येईल त्यावेळेला कळेल अरे आपण गटारात पडलो होतो. हा प्रापंचिक माणूस असा आहे, मी आहे तेव्हा आहे, यव केलं तेव केलं. ही नशा आहे, ही धुंदी आहे. उतरल्यानंतर कळेल की मीच कुणी नाही तर मी काही केलेलं आहे. हे समजून घेतलं पाहिजे. आणि म्हणून महाराजांनी एक जो काल प्रसंग आपण बघितला होता की महाराजांना एकाने सांगितलं काय रामनाम सांगता सगळ्यांना. आम्ही एवढे विप्र जमलेलो यज्ञ करायला बोलवलं होतं. छोट्या राम मंदिराचं बांधकाम चालू होतं आणि हे जे यज्ञ आहे ते चालू असताना अत्यंत सात्विक वातावरणात महाराजांनी सांगितलं की आता आपण विद्वत सभा तुम्ही जमलेलेच आहात तर तुम्ही काहीतरी सांगा. तर काय सांगा? खरं सांगू? ते विप्र विचारतात. ह्याच्यात एकदा महाराज ओरडलेले आहेत त्यांच्या अंगावर. काय बोलता तुम्ही नामाबद्दल? ते म्हणाले की तुम्ही गायत्री मंत्र द्या. आपण सगळेजण आहोत, तुम्ही यजुर्वेदी ब्राह्मण आहात, तुम्हाला वेदांचा अधिकार आहे आपल्याला. काय रामनाम वगैरे? एखादा शेतकरी आला रामनाम ठीक आहे, पण आम्ही जर तुमच्याकडे नाम मागितलं तुम्ही रामनामच देणार आहात, हा आमचा अपमान नाही का? त्यावेळेला ते म्हणाले कली संतरण उपनिषद. मगाशी ज्यांनी उल्लेख कली, या कलियुगात तारून जाण्यासाठी उपाय अथर्व वेदातलं हे उपनिषद आहे. त्याच्यात त्यांनी मगासा मंत्र सांगितला हरे राम 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 हरे 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 कृष्ण आपण म्हणतो तो त्याच्यातला मंत्र आहे. हा मंत्र सुद्धा तुम्हाला तारून नेईल. पण महाराज म्हणाले की मंत्र म्हणजे नाम, नामाशिवाय तुम्हाला तारणच नाही. अत्र नास्त्येव 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 गतिरन्यथा असे कलियुग आहे. हरेर नाम हरेर नाम कलौ युगे. हरीचं नाम हराचं घेतलं तरी चालेल की कुणाही देवाचं नाम घ्या, नामाशिवाय तरणोपाय नाही, तारून जाणार नाही, बुडाल तुम्ही. आणि हे नाम कसं आहे तर त्यांनी सांगितलं कुणाचंही नाम घ्या, पण रामाच्या नामाच्या बाबतीत सार्ध अर्ध त्रिकोटी 3,50,00,000 3.5 कोटी तुम्ही नाम घ्या. तो रामच उरलेलं नाम घेऊन 13 कोटी झाल्यानंतर त्याचं दर्शन घडवेल, त्याचा अनुभव तुम्हाला देईल. आणि रामाचा अनुभव म्हणजे अखंड आनंद. हे लक्षात ठेवा. रामाचा अनुभव म्हणजे दक्षिणे लक्ष्मणो यस्य वामे, ते रामाचं चित्र आहे, लक्षात ठेवा. हे रामाचं रूपही नाही आहे. रामाचा आनंद म्हणजे राम म्हणजेच आनंद, कृष्ण म्हणजेच आनंद, वनवासातही आनंद, सीता त्यागातही आनंद. हे लक्षात ठेवा. अवघड आहे तसं वागणं. आणि म्हणून त्यांनी सांगितलं की हा जो सिद्धमंत्र आहे तो सिद्धमंत्र 3.5 कोटी म्हणा हे तुमच्याच उपनिषदात सांगितलेलं आहे. आणि उपनिषद म्हणजे वेद, आणि वेदांची निर्मिती अपौरुषेय म्हणजे साक्षात तुमच्या ब्रह्मदेवाने केली. हे तुमच्या महाराज मुद्दामून म्हणत होते. आमचा आपला रामदेव, तुमचा ब्रह्मदेव, हा हे राम म्हणत त्यांनी एका अर्थाने. आणि मग काही जणांना पटलं. कुठलाही प्रश्न नामाबद्दल विचारा. आणि एक शेवटी गोष्ट सांगतो महाराजांची, अप्रतिम गोष्ट आहे आणि महाराजांनी सांगितलेली गोष्ट आहे. आणि आपण थांबूया. एक शिष्य आहे, सगळं शिकून झालेलं आहे, बुद्धिमान आहे, प्रतिभावान आहे. त्यावेळी त्याला वाटतं की आता एक गुरुकडे शिकण्यासारखं काही राहिलेलं नाही आणि गुरु आपल्याला शिकवेल असंही काही उरलेलं नाही आहे. मला निरोप द्या, मी स्वतः गुरु बनतो, माझा आश्रम निर्माण करतो आणि परंपरा पुढे चालवतो. ते म्हणाले हे बघ, त्यांना लक्षात आलं की याला अहंकार झालेला आहे की उद्याच मी तुझी शेवटची परीक्षा घेतली असते आणि तुला सोडलं असतं, पण मी जाणार आहे कामाला उद्या. पण मी जाताना तुला सांगतो उद्या पहाटे आंघोळ करून घे माझ्याकडे. गुरु आंघोळ करून आले गंगेवरून, शिष्य आंघोळ करून आला आणि म्हणाले मी दिवसभर नसणार आहे. हे जे झाड आहे त्याला टेकून मी बसत होतो, बरोबर, आणि तुम्ही सगळेजण असे बसत होता. मी तुम्हाला जे सगळं शिकवलं ते झाडाच्या पानापानाने ऐकलेलं आहे, बरोबर. तू झाडाखाली बसून मी शिकवलेलं सगळं म्हण, अगदी ऋग्वेदापासून सगळे वेद. तुझी म्हणताना चूक झाली ना, एक पान गळून पडेल. एकही पान गळून पडलं नाही तर मी तुला निरोप देईन, तुझं शिक्षण पूर्ण झालेलं आहे, तू स्वतंत्र आश्रम काढ. पण नाही तर मी पानं मोजणार, हा किती गळली आहेत, तेवढं इम्परफेक्ट आहे, अपूर्ण आहेस तू. हा बसला.
त्याने पहिली ऋचा मगाशी सांगितले ओम अग्नी मिळेल, सगळी पानं गळून पडली हो. मोठी बघतो तर झाड निष्पर्ण झालेलं आहे. हा काय प्रकार झाला. पण गुरु येईतोपर्यंत हलणार नाही मिथून. संध्याकाळी गुरु आले त्याचं फक्त तोंड दिसतंय, पानं गळून पडून सगळे, त्याला पर्ण समाधी म्हणतात ना तसे. अरे हे काय झालं मलाही कळत नाही म्हणला. मी फक्त पहिली ऋचा पहिला मंत्र म्हणायला सुरुवात केली काय आणि सगळी पानं गळली काय. सुरुवात कशी केली सांग बरं. ओम, हीच की चूक झाली. हरी ओम, तो हरी कुठे आला तुझ्या, हीच चूक झाली. तू नाम घेतलं नाहीस आणि ओम हे सुद्धा नामच आहे रे, पण तू त्या भावनेनं घेतलं नाहीस. ओम म्हणजे वा मंत्राची सुरुवात आहे. ओम नमोजी आद्या, ओम तसं नाही आहे, तो मंत्र आहे. पण निदान हरी ओम पुनश्च हरी ओम, तो हरीच म्हणला नाहीस आणि मंत्र म्हणला. झाडाला कळलं की तुझं काहीच शिक्षण झालेलं नाही आहे, सगळी पानं गळून पडली. आणि मग त्या सगळ्या वैदिकांकडे वळून म्हणले आपली किती पानं गळून पडलेली आहेत, म्हणजे किती उरलेली आहेत वर्ष आयुष्याची या देहाच्या वृक्षावर. आता तरी नाम घ्या. अनेकांनी महाराजांकडून अनुग्रह घेतला आणि नाम घेण्याचा संकल्प केला. तसा आपणही करूया. आहे त्या ठिकाणी ताट बसून डोळे मिटूया शांत. आज मला जरा उशीर झाला पण भीती नव्हती, कारण देसाई समोरच आहे. श्रीराम. तुम्हाला मी गमतीनं म्हणतो असं वाटत नाही. त्यांना मी नमस्कार केला सकाळी. मी 2-3दा दार उघडून बाहेर येतो, कधी 2:30ला कधी 3:30ला. आणि बाहेर काय दिसतं कसं दिसतं निसर्गाशी संवाद साधायला बाकीचे सगळे झोपलेले आहेत. म्हणतात ना की तस्याम जागृती संयमी, आम्ही काही संयमी नाही आहोत, पण बाकीचे झोपलेले असताना मी बाहेर आलो आणि हा माणूस तिकडून लाकडं घेऊन येतोय. 3:34 झाली होती. आणि लाकडं कशाला, आता उठतील 4ला, त्यांना गरम पाणी मिळायला पाहिजे. ही माऊली आहे, हे लक्षात ठेवा. आम्ही कितीही व्हायचा प्रयत्न केला ना तरी तशी सेवा नाही आम्ही करू शकणार. म्हणून मी तेव्हा म्हणाले तुम्ही जी सेवा करता ती गरम पाण्यातून सगळ्यांपर्यंत मिळेल. आम्ही करतो बडबड, बाकी काही करत नाही. म्हणून त्यांना नमस्कार. आणि खरंच आहे हो, आज थंडी होती त्या मानाने, बरोबर थोडीशी घशात उतरली. पण गंमत सांगतो, हे धन्य आहेत. हे अशी मंडळी आहेत ना, म्हणून चाललेलं आहे केंद्र. आणि त्यांची शक्ती आणि त्यांची निरपेक्ष सेवा. डोळे मिटूया शांत. श्लोक म्हणूया आणि शांतीपाठ. हे सत्र संपलंय म्हणून. सदा सर्वदा योग तुझा घडावा, तुझे कारणी देह माझा पडावा. उपेक्षू नको गुणवंता अनंता, रघुनायका मागणे हेची आता. जय जय रघुवीर समर्थ. ओम सहनावतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै. तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै. ओम शांति शांति शांति. डोळे बंदच ठेवून 3दा दीर्घ श्वासोच्छ्वास. हातावर हात चोळायचे, ते हात चेहऱ्यावर डोळ्यांवर चोळायचे. अगदी सावकाश डोळे उघडून समोर महाराजांचा जो मोठा फोटो आहे, भव्य प्रतिमा, साक्षात महाराज बसलेत असं म्हणून त्यांचं दर्शन घ्यायचं आहे आणि इथे जमलेल्या सर्वांना नमस्कार करायचा आहे. शांत आनंद महाराज.